अनेकांना इच्छा असते की आपण दुग्ध व्यवसाय करावा, शेळी पालन करावं किंवा गाय पालन करावं, पण जमीन नसल्यामुळे ते शक्य होत नाही. कारण चारा हा आवश्यक असतो. पण आज तुम्ही जमीन नसतानाही चारा घरच्या घरी पिकवू शकता. तो कसा पिकवता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी अंकुर अनपट, ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड मधून आहे. समोर हा चारा दिसतोय, तर काय प्रकार आहे हा, कसा पिकवला जातो आणि याच्यासाठी जमीन जागा किती लागते आणि खर्च कसा येतो हे सविस्तर सांगा. हे हायड्रोपोनिकचं चारा उत्पादनचं तंत्रज्ञ आहे. हे पूर्ण सोलर ऑपरेटेड मध्ये आहे. तर ह्यामध्ये कसं असतं की एक 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला हिरवा चारा उपलब्ध होतो. तर ह्याची सायकल असते. एक तर सायकलचं कसं असतं की पहिल्या दिवशी आपण जे 2.5 ते 3 किलो मका असते ती आपण भिजत ठेवायची पहिले पाण्यामध्ये. तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला पोत्यामध्ये ठेवतो. पोत्यामध्ये त्याला मोड येईपर्यंत 24 तासासाठी ठेवायची. दुसऱ्या दिवशी असे मोड येतात बघा. त्याला मोड आलेली जी ही मका आहे तर आपण ह्यामध्ये ट्रे मध्ये पसरून ठेवतो त्याला 750 ग्राम ते 1 किलो पर्यंत. आणि तिसऱ्या दिवशी आपण ह्यामध्ये ट्रे मध्ये त्याला पसरून ठेवून देतो. आणि ह्यामध्ये फॉगर्स लागलेले असतात. तर दर 2 तासाला 1 मिनिट स्प्रे होतो आणि ह्याला पाणी भेटतं. यामध्ये काही सेंद्रिय खत वगैरे कशाचीच गरज नसते. हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने हा हिरवा चारा आपण निर्माण करू शकतो. माती वगैरेची काहीच गरज नाही यामध्ये. जसं की तुम्ही बघू शकता हा बेड तयार झालेला आहे बिस्किट. हे पूर्ण आपण काहीच वाया जात नाही. यामध्ये कुटी मशीन मध्ये पण कट करायची गरज नाही. आपण डायरेक्टली हा हिरवा चारा मुळासहित जनावरांना खाऊ घालू शकतो. आपण हिरवा चारा आपण खाऊ घातला तर जेणेकरून दूध वाढते, दुधामध्ये वाढ होते 1 ते 1.5 लिटर पर्यंत. फॅट वाढतोय दुधाचा, SNF व्हॅल्यू वाढते दुधाची आणि रोगप्रतिकारक शक्ती जी आहे जनावरांची ती वाढते. शेळ्यांमध्ये जर आपण हे खाऊ घातलं तर त्यामध्ये वजन वाढीचं जे प्रमाण आहे लवकर वजन वाढतं. नॅचरल पद्धतीने जसं म्हणतो सेंद्रिय चारा जनावरांना उपलब्ध होत आहे. हे कोणत्या जनावराला हा चारा चालू शकतो? हा सर्वांना दुग्धजन्य सगळ्या जनावरांना आपण हा चारा देतोय. जे आमच्याकडून मशीन घेतले ते हे रॅबिट फार्मिंग साठी ह्याचा वापर करताय. त्यानंतर शेळी पालनासाठी, गायांसाठी, म्हशींसाठी पण हा हिरवा चारा त्यांना उपयुक्त होतोय. तर ह्या प्रोजेक्ट साठी कमीत कमी जागा किती पाहिजे? यामध्ये आता हे जे बघताय तुम्ही हे 3 फुटाचं अंतर आहे फक्त आणि हे 5 फुटाचं अंतर आहे. 15 स्क्वेअर फीट एरियामध्ये आपण हे 24 ट्रेचा सेटअप उभारू शकतो. जो सेटअप आहे हा 16 ट्रे सध्या आपण ह्यामध्ये लावलेले. ह्यामध्ये अजून एक शेल्फ आपण लावला. एका शेल्फ मध्ये साधारण 8 ट्रे बसताय. तर अजून एक शेल्फ लावला खाली तर आपण 24 ट्रे बसू शकतो ह्यामध्ये. आणि 24 ट्रे 48 ट्रे म्हणजे सेम असा सेटअप ह्याचा बाजूला उभा राहील. ह्यामध्ये मास्टर कंट्रोलर एकच राहील आणि सब कंट्रोलर आपल्याला वाढवेल. त्यामध्ये 4 ते 5 हजार रुपयाची शेतकऱ्यांची बचत होते त्यामध्ये. जर 24 ट्रेचा हा सेटअप आहे तर याच्यामध्ये दररोज किती किलो चारा निघतो? यामध्ये 25 ते 30 किलो पर्यंत हिरवा चारा आपल्याला 24 ट्रेच्या सेटअप मध्ये आपण उगवू शकतो. तर त्याच्यावर किती जनावर आपण यामध्ये 2 ते 3 जनावरांसाठी आपण हा चारा देऊ शकतो. आणि ही यंत्रणा चालते कशी? हे जे सिस्टम आहे हे पूर्ण सोलर ऑपरेटेड आहे. 3 ते 4 दिवसाचा बॅटरी बॅकअप पण असतो या मशीनला. ढगाळ वातावरणामध्ये बॅटरी ऑपरेटेड ही मशीन चालते. त्यामध्ये कसं आहे की हा जो मास्टर कंट्रोलर आहे ह्यामध्ये आपण ऑन टाइम मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये सेट करू शकतो. ऑफ टाइम जो आहे तो मिनिट्स आणि आवर्स मध्ये आपण ह्यामध्ये सेट करू शकतो. एकदा आपण सेट केलं दररोज आपल्याला सेट करायची गरज नाही. ऑटोमॅटिक ही मशीन त्या हिशोबाने पाणी खेचते आणि स्प्रे करते ऑटोमॅटिक. एवढ्या सेटअपला दररोज किती लिटर पाणी पाहिजे? यामध्ये फक्त 20 ते 25 लिटरची आपल्याला पाण्याची गरज असते दिवसाला. 24 ट्रेच्या सेटअप मध्ये अगदी कमी पाण्याची रिक्वायरमेंट, 1 बकेट पाणी आपण म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा खर्च काय आहे त्याला? ह्या व्यतिरिक्त काही खर्च नाही. ऑपरेशनल कॉस्ट जर आपण बघितलं तर आपल्याला दररोज फक्त पाणी लागेल आणि 2.5 ते 3 किलो मका लागेल. या 2च गोष्टी आपल्याला लागणार आहे त्यामध्ये. ह्या व्यतिरिक्त आपल्याला न्यूट्रिएंट्स वगैरे एक्स्ट्रा सप्लिमेंट्सची काही गरज नाहीये. याच्यासाठी मका कोणती आवश्यक आहे? कुठलीही मका चालते ह्यामध्ये, असं काही स्पेसिफिक नाहीये. आपण आज सध्या पिवळी मका जी आहे, पिवळी मका ही रेडीली अवेलेबल असल्यामुळे पिवळी मका रिकमेंड करतो. पण ज्या शेतकऱ्यांना पांढरी मका असते किंवा मग लालवाली मका असते तर लाल मकामध्ये जास्त प्रोटीनचं प्रमाण असतं. एक व्यक्तीला याला दिवसातून किती वेळ द्यावा लागतो आणि कोण हँडल करू शकते याला? हे छोटे मुलांसहित कोणीही हँडल करू शकतं इझिली. 10 ते 15 मिनिटं फक्त याला वेळ द्यावा लागतो. तुमची ही कंपनी हे प्रोडक्ट कधीपासून बनवते? मागील साधारण 3 वर्षापासून आपण हे मशीन्स मार्केटमध्ये सेल करतोय. साधारण 250च्या वर युनिट्स आपण पूर्ण इंडियामध्ये सेल केलेले. त्यामध्ये इथिओपिया, आफ्रिकामध्ये पण 3 मशीन्स आपण एक्सपोर्ट केलेल्या आहेत. ह्या सध्या राजस्थान मधून 50 हायड्रोपोनिक्स ट्रे सेटअपची आम्हाला ऑर्डर आलेली आहे. तर सध्या त्याचं प्रोडक्शन चालू आहे. हा प्रोजेक्ट जर कोणाला खरेदी करायचा असला तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? डायरेक्टली जर कॉल जरी केला त्यांनी 9022497165 किंवा व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज जरी केला 9561123476 ह्या नंबरवरती तर त्यांना आम्ही सविस्तर माहिती देतो. किंवा डायरेक्टली ते आपल्या ऑफिसवरती येऊ शकता. प्लॉट नंबर 4, रेल्वे स्टेशन, MIDC, छत्रपती संभाजीनगर. ते आपल्याला autostudioagro.com वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता आणि ते मशीन्स घेऊ शकता. ऑनलाईन पण ऑर्डर प्लेस केली तर आपण त्यांना घरपोच मशीन्स पोहोचवू शकतो.